हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 43 आज आपण बघत आहोत. ठीक आहे. बघा, एक्झामला खूप कमी दिवस बाकी राहिले आहेत. हे सगळे प्रश्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये मी फक्त GK आणि GS प्लस इंग्लिशचे प्रश्न घेतलेले आहेत. याआधीचे व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला सगळे मिक्स प्रश्न भेटले जातील. याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत जे वारंवार आलेल्या टॉपिक्सवर घेतलेले आहे. ही जी PDF आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक जी दिलेली आहे. ओके. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? तर बघा, कलम 356 नुसार राज्यामध्ये राष्ट्रपती लागवड जी आहे ती लागू केली जाते. तिलाच राज्य आणीबाणीसुद्धा म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न बघा. तर दुसरा प्रश्न बघा, भारतीय संविधानाने कलम 371 हे कोणत्या राज्याला विशेष दर्जा प्रदान करते? तर बघा, ते जे आहे ते नागालँड राज्याला विशेष दर्जा प्रदान करते. 1962 13वी घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार नागालँड राज्याला विशेष दर्जा जो आहे तो प्राप्त झाला आहे. ओके. तिसरा बघा प्रश्न, लोकपाल संस्था सुरू करणारा पहिला देश कोणता होता? तर बघा, स्वीडन जो आहे तो हा पहिला देश होता. 1809 त्याने ही संस्था सुरू केली आहे. ही भ्रष्टाचारी विरोधी संस्था आहे. ओके. तर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानात 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आहे? तर बघा, घटना दुरुस्ती 86 2002चा कायदा करून भारतीय संविधानात 11वे मूलभूत कर्तव्य जे आहे ते समाविष्ट केले आहे. तर बघा, इथे मी घटना दुरुस्तीसुद्धा दिली आहे आणि त्याचे वर्षसुद्धा दिलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला कोणतीही घटना दुरुस्ती किंवा त्याचे वर्ष जे आहे ते विचारलं जाऊ शकतो. ओके. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर काय येणार आहे? अमेरिका. तर यालाच अधिकाराचे विधेयकसुद्धा म्हटले जाते. ओके. हा प्रश्न बघा, सीता अध्यक्ष हे पद मौर्याच्या काळात कशाशी संबंधित होते? तर बघा, हे जे पद होते ते कृषी या घटकाशी संबंधित होते. ओके. तर बघा, खाणीसाठी आकारा अध्यक्ष आणि बाजारसाठी संस्था अध्यक्ष अशी जे घटक होते अशी त्यांना नावे होती. ठीक आहे. तर सीता अध्यक्ष हे कृषीसाठी, लक्षात ठेवा. पुढचं, राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता? तर बघा, राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक हा दंतीदुर्ग होता. ओके. पुढचा प्रश्न बघा आपला, जगातील सर्वात मोठे आकारमानानुसार गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर बघा, आकारमानानुसार बॅकल सरोवर जे आहे ते सगळ्यात मोठे आहे. ओके. हे कुठे आहे? हे जे आहे बॅकल सरोवर हे रशियन फेडरेशनमध्ये आहे. ठीक आहे. तर व्हिक्टोरिया सरोवर जे आहे ते आफ्रिका खंडामधील सगळ्यात मोठे सरोवर आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर स्थित आहे? तर बघा, प्रश्नामध्ये तुम्हाला दोन गोष्टी समजल्या आहेत. इंदिरा पॉईंट हे कुठे आहे? तर सर्वात दक्षिणेकडील टोक जे आहे ते इंदिरा पॉईंट आहे. तर ते कोणत्या बेटावर आहे? तर ते जे आहे ते बघा, ग्रेट निकोबार या बेटावरती आहे. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, रक्ताचा कर्करोग म्हणजेच लुकेमिया कोणत्या पेशींच्या अनिर्बंध वाढीमुळे होतो? तर बघा, तो जो आहे तो पांढऱ्या पेशींच्या अनिर्बंध वाढीमुळे होतो. ओके. पुढचा प्रश्न बघा, शक्ती योजना कशाशी संबंधित आहे? तर बघा, शक्ती योजना जी आहे ती कोळसा वाटप धोरण याच्याशी संबंधित आहे. याचं फुल फॉर्मसुद्धा तुम्हाला येणार आहे. स्कीम फॉर हार्नेस्टिंग अँड अलोकेटिंग कोयला ट्रान्सपरंटली इन इंडिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आपला 12वा, 2026 कोणत्या देशाने हेक्सागन अलायन्स प्रस्तावित केला आहे? तर बघा, तो जो प्रस्ताव आहे तो, तर बघा याचं उत्तर काय येणार? इस्रायल. ठीक आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू. हे जे आहे ते इस्रायलचे पंतप्रधान आहेत. त्याला केंद्रस्थानी ठेवून भूराजकीय गट जो आहे हेक्सागन अलायन्स हा तयार केला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, लांजिया सौरा ही जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर बघा, ही जी जमात आहे ती ओडिशा राज्यामध्ये जी आहे ती आढळते. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑपरेशन एपिक्युरी हे कोणत्या देशाने राबवले आहे? तर बघा, हे जे आहे ते अमेरिकेने इराण विरुद्ध हे जे आहे ऑपरेशन एपिक्युरी जे आहे ते राबवलेले आहे. ओके. लक्षात ठेवा, अमेरिकेने इराण विरुद्ध. ओके. 15वा प्रश्न बघा आपला. 15वा प्रश्न बघा, 7वा राष्ट्रीय जैवविविधता अहवाल कोणत्या मंत्रालयाने तयार केला आहे? तर बघा, तो जो आहे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांनी तो तयार केलेला आहे. ठीक आहे. जिथे पण प्रश्न बघा, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲम्बिसिक्युअस. ठीक आहे. तर ॲम्बिसिक्युअसचं आपल्याला काय विचारलं आहे? सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द विचारलेला आहे. ठीक आहे. पहिला आपल्याला याचा अर्थ माहिती पाहिजे, तेव्हाच आपल्याला समानार्थी शब्द समजू शकतो. ठीक आहे. ॲम्बिसिक्युअसचा अर्थ असतो की एखाद्या व्यक्तीच्या
पुढं करणारा, ज्याला आपण चापलूस असं म्हणतो. ठीक आहे. तर त्यानुसार बघा याचं सिनोनिम असणार सबमिसिव्ह. ठीक आहे. ओके, म्हणजे आज्ञा पाळणारा असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. डिफियंट म्हणजे काय असतो? डिफियंट म्हणजे काय असतं? उग्र. प्राऊड म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आणि ॲग्रेसिव्ह सुद्धा आपल्याला माहिती आहे. 17वा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. नन ऑफ दिस फूड वॉज वेस्टेड. तर इथे आपल्याला काय क्वेश्चन टॅग कोणता येणार आहे हा आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा इथं जे स्टेटमेंट दिलं आहे ते नन सुरुवातीला दिलेलं आहे. तर जेव्हा पण बघा नन, नो वन, नो बडी, नथिंग असे जेव्हा नेगेटिव्ह स्टेटमेंट असणार तेव्हा जे आपलं उत्तर असतं आहे ते पॉझिटिव्हमध्ये असतं. ठीक आहे. तर आपल्याला बघा इथे वॉज इट येणार. ठीक आहे. तर एक्झॅक्टली वॉज इट का येणार हे पण मी तुम्हाला सांगते. ऑलरेडी आपल्याला सेंटेन्समध्ये वॉज दिलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट बघा, नन ऑफ द फूड हे जे आहे ते सिंग्युलर म्हणून वापरलं आहे, म्हणून आपल्याला इथे वॉज इट येणार. ओके. 18वा प्रश्न बघा आपला. इट इज रेनिंग डॅश डॅश लास्ट मंडे. ठीक आहे. तर इथे बघा कोणतं आपल्याला आर्टिकल येणार आहे. इथे आपल्याला काय येणार आहे बघा. तर इथे येणार आहे सेन्स येणार आहे. तर सेन्स का येणार आहे हे पण महत्त्वाचं आहे. तर बघा जी क्रिया आहे ती पूर्वीच सुरू झाली आहे, म्हणजे एखादी क्रिया जर अगोदरपासून सुरू झालेली असेल तेव्हा आपण सेन्सचा वापर करतो. हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बरेच प्रश्न घेतले, ते तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. लता इज नॉट अ लकीली टू टेक डॅश डॅश ऑफेन्स. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, हे जे आर्टिकल आहे याच्यामधून कोणतं आर्टिकल येणार आहे. तर बघा याच्यामध्ये द अँड किंवा अ येणार नाही आहे. का नाही येणार. तर सुरुवातीला बघा हे लक्षात ठेवा, इथं नो आर्टिकल येणार. तर का नाही येणार. टेक ऑफ ऑफेन्स हे जे आहे एक फ्रेज आहे. ठीक आहे. त्याचा अर्थ असतो ऑफेन्स जे आहे ते अनकाउंटेबल नाऊन आहे. तर त्याचा अर्थ काय असतो बघा. टेक ऑफेन्स म्हणजे फिलिंग इन्सल्ट, फील हर्ट किंवा फिलिंग इन्सल्ट. ओके. हे त्याचा अर्थ असतो. त्यामुळे ते काय अनकाउंटेबल आहे. तर त्यामुळे इथं कोणता आर्टिकल येणार आहे, कोणताच आर्टिकल येणार नाही, नो आर्टिकल येणार आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश केअरफुली बिफोर स्टार्ट रायटिंग. तर इथे बघा आपल्याला सांगितलं आहे काय येणार. तर इथे येणार आहे लिसन. तर का फक्त लिसन येणार, लिसनिंग का नाही येणार, लिसन्स का नाही येणार. तर बघा हे जे वाक्य आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच मराठीमध्ये आज्ञाधारी वाक्य. तर कधी पण तेव्हा बेस फॉर्म येतो शब्दाचा. तर त्यानुसार बघा लिसन इथे येणार. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थोडेच दिवस बाकी आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ही जी PDF आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. थँक्यू.